इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ जे आहे तर ते हे प्रिन्सिपल आहे. इंटेलिजंट डिफरन्शिया की असा सेक्शन जो डेप्राइव्ड सेक्शन आहे, हिस्टॉरिकली त्या सेक्शनवरती इनजस्टिस म्हणजे त्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे, अशा वर्गाला जर तुम्ही फॉरवर्ड पुढे आणायचं असेल तर त्यांना विशेष सुविधा ज्या आहेत तर ते द्यावे लागते. वाय द रिझर्वेशन इज गिवन टू वुमन. बरोबर, आता 33% रिझर्वेशनचं लोकसभेमध्ये सुरू आहे, ते पास होणं गरजेचं आहे. खरं तर ते 50% असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. पण आताच लोकसभेमध्ये जर आपण टोटल महिला बघितल्या तर लोअर दॅन 50 आहेत महिला. जर वेराज ग्रामपंचायतीमध्ये किंवा पंचायत राज इन्स्टिट्यूशनमध्ये 50% महिला आहेत. ठीक आहे, ते मॉड्यूल जे आहे तर ते हळूहळू इम्प्लिमेंट होणार. बट वाय देर इज अ नीड ऑफ रिझर्वेशन. रिझर्वेशन आता मराठा मुद्दा सुरू आहे. ठीक आहे, रिझर्वेशनचा किंवा याच्या अगोदर जो आहे तर तो EWS चा चालू होता. EWS दॅट इज इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. फर्स्ट ऑफ ऑल टेल मी व्हॉट इज रिझर्वेशन. व्हॉट इज द पर्पज ऑफ रिझर्वेशन. वाय देर आर सम सीट्स आर रिझर्व. हा, अपॉर्च्युनिटी द्यायला, बॅकवर्ड क्लासेसला अपॉर्च्युनिटी द्यायला. ओके, अजून पहिली गोष्ट तर हे सांगा मला, रिझर्वेशन असायला पाहिजे का. नाही, नसायला पाहिजे. ओके, आत्ताच्या कंडिशन मध्ये असायला पाहिजे का. हो, व्हेरी गुड. रिझर्वेशन ही गोष्ट कधी देतो आपण, रिझर्व का ठेवतो, ज्यावेळेस आपल्याकडे काही लॅकुनाज असतात, काही लूपहोल्स असतात, अनइक्वल इनइक्वॅलिटी असते. त्यामुळेच आपण काय करतो, काही जागा ज्या आहेत तर त्या रिझर्व करतो त्या पर्टिक्युलर कम्युनिटीसाठी, त्या पर्टिक्युलर सेक्शनसाठी जो की डेप्राइव्ड आहे. हे दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायचं. डेप्रायव्हेशन आणि हिस्टॉरिकली इनजस्टिस ज्यांच्यासोबत झालेला आहे असे लोक, ऐतिहासिक दृष्ट्या ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे असे लोक. हिस्टॉरिकल हा शब्द फार महत्वाचा आहे. नॉट ACBC बट दॅट इज क्रायटेरिया आहे ना. Socially and educational, yes. This is the criteria to give the reservation. Socially and educational backward people. ठीक आहे. तर रिझर्वेशन कोणत्या बेसिसवरती देतो आपण, तर दोज हु आर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड. कारण याच दोन घटकांमुळे डिस्क्रिमिनेशन मोठं होतं. से फॉर एक्झाम्पल, द एज्युकेशन वॉज बॅन फॉर द वुमन सिन्स द एन्शियंट टाइम. सिन्स आफ्टर ऋग्वेदा द एज्युकेशन वर बॅन. Why the education was banned? Why it was banned to Shudras, untouchables, the women's? Yes, to create the hegemony. समाजामध्ये जे आपली हेजेमनी आहे तर ती पॉवर अँड पैसा फक्त आपल्या हातामध्ये राहावा, त्याचंच युटिलायझेशन जे आहे तर ते आपल्या हातामध्ये राहायचं. म्हणून म्हटलं गेलं की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन. बरोबर आहे. एज्युकेशन, ज्याच्या डोक्यामध्ये शिक्षण आलं त्याला कळतं काय मेन पर्पज काय असतं एज्युकेशन. काय कळतं आपल्याला एज्युकेशन शिक्षित झाल्याने. बरोबर आहे, आपल्याला कळतं त्यातून की व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. म्हणजे आपण जर वेद बघितलं तर वेदांमध्ये काही स्टोरीज चांगल्या आहेत, वेदांमध्ये काही नॉलेज पण आहे आणि वेदांपासूनच डिस्क्रिमिनेशन पण आलेलं आहे. दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत त्यातूनच. ठीक आहे, अशा पद्धतीने एक हे दिलेलं आहे. मनुस्मृती माहिती आहे तुम्हाला. मनुस्मृतीमध्ये काही रूल दिलेले आहेत. ढोल, पशु, शूद्र, नारी सब हे ताड़न के अधिकारी. ताड़न, ताड़ना म्हणजे मारणा, पिटना. ढोल, ढोल जो असतो तर ढोलला मारल्याशिवाय तो वाजत नाही. तर ढोल, पशु जे अॅनिमल्स आहेत पशु, शूद्र आणि नारी हे कशाचे आहेत, ज्यांना जोपर्यंत आपण पिटत नाही म्हणजे ते त्याच्या लायकीचे आहेत ते, असं त्याचा सरळ सरळ अर्थ होता शॉर्टकटमध्ये. ठीक आहे, हे आपल्या कशामध्ये दिलेलं आहे, मनुस्मृतीमध्ये दिलेलं आहे. डिस्क्रिमिनेशन करतं आणि म्हणून मग मनुस्मृती पहिले जाळलेली आहे. काय हे याचं पण आहे, त्याच्यावरूनच जे वेद आहेत तर त्याच्यावरून समाजाचे काही जे नियम बनवलेले आहेत तर मनुस्मृतीमधला तो एक हे आहे. सुंदरकांडमध्ये जरी ते दिलेलं असलं, जे डिस्क्रिमिनेशन दिलेले असलं तरी पण.
ओके, मनुस्मृती. तर हा तो पॉइंट आहे. मग आता तुम्ही सांगा, आपण स्त्री आहे म्हणून आपल्याला मार भेटतोय किंवा शिक्षण देत नाही, असं केल्याने काय होईल? जर तुमचा माइंडच बॅकवर्ड राहिला, जर तुम्हाला कळलंच नाही की राईट काय आणि रॉंग काय, तर तुम्ही समजू शकणार नाही. आणि तुम्हाला समजलं नाही तर हीच सिस्टम आहे आणि या सिस्टम मध्ये आपण आहो तसेच आहोत. ही सगळी भगवंताची कृपा आहे, बरोबर आहे. म्हणून आपण त्या पद्धतीने तसं त्याच्या विरुद्ध रिवोल्ट करत नाही. सो एज्युकेशन गिव्स यू द पॉवर टू रिवोल्ट अगेन्स्ट इनजस्टिस. म्हणून शिक्षण हे पर्टिक्युलर वर्गापुरतं असलं पाहिजे आणि जे सोशियली बॅकवर्ड क्लास असणार आहे. बट हा तर झाला क्रायटेरिया की रिझर्वेशन कोणाला असायला पाहिजे. बट मुद्दा असा आहे की व्हॉट इज रिझर्वेशन, काय पर्पज आहे बरं? व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस पर्पज? व्हॉट इज रिझर्वेशन? पर्पज काय असू शकतो रिझर्वेशनचा? इक्वॅलिटी आणायची आपल्याला. येस, हा इक्वॅलिटी आणायचीच आपल्याला, नो डाऊट. जस्टिस मिळालं पाहिजे. ओके, टू ब्रिंग द जस्टिस. बट हाऊ? तुम्ही पुढचं सांगितलं डायरेक्ट, तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढंच. पुढे काय त्याच्या आधीमध्ये पण काहीतरी असेल, त्यांना अपॉर्च्युनिटी द्यायची. ओके, रिझर्वेशन असं वाटतं का तुम्हाला? मग वाय रिझर्वेशन इज नॉट गिवन सो फार ऑन द इकॉनॉमिक बेसिस? होतं की इकॉनॉमिक बेसिसवरती डिस्क्रिमिनेशन होतं. समजा कोणत्याही कम्युनिटीचा व्यक्ती असू द्या, त्याच्याकडे $1000 करोड पैसे असतील आणि तो जर एका गल्लीत गेला मर्सिडीज किंवा ते रोल्स रॉयल्स घेऊन, त्याला कोणी म्हणणार की कोणत्या जातीचा आहे तू, आम्ही तुला चहा नाही देणार, असं काही होणार आहे का त्याच्यासोबत? हेलिकॉप्टरने आला, त्याच्यासोबत 15-20 लोक आले गाड्या घेऊन, कोणी त्याची जात विचारणार आहे का? कोणत्याही जातीचा असू दे, जगातल्या लोवेस्टच्या लोवेस्ट समजल्या जाणाऱ्या कम्युनिटीचा असू दे, तो जर रोल्स रॉयल्स मधून उतरत असेल आणि 15 मर्सिडीज घेऊन फिरत असेल आणि त्याला जर एका ठिकाणी समजा बिल गेट्स आला भारतामध्ये, त्याच्यासोबत चहा पिला, काय नाव त्याचं, डॉली सोबत चहा पिला त्याने, बिल गेट्सला कोणी विचारणार आहे का? लक्षात. सो इकॉनॉमी मॅटर्स. तुमचं इकॉनॉमिकल स्टँड जे आहे ते मॅटर्स करते. म्हणून पहिले तर तुमच्याकडून एज्युकेशन काढून घ्या, तुम्हाला कळणार नाही, बुद्धी तिथंच संपली. दुसरी गोष्ट, एज्युकेशन नसल्यामुळे, समज नसल्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार नाही. एम्प्लॉयमेंट नसल्यामुळे बिझनेस ऍक्टिव्हिटीज, हे पण गोष्ट लक्षात घ्या. कुठला बिझनेस कोणी करायचा, किती पैसे कोणी कमवायचे, कसे कपडे कोणी घालायचे, कसा पेहराव तुमचा असला पाहिजे, ह्या सगळ्या मनुस्मृतीनुसार गोष्टी ठरलेल्या असायच्या. त्या काळामध्ये जर समजा कोणी महिला घराच्या बाहेर फिरत असेल की चलो भाई घूम के आते, तर ते चालणार नाही. पडदा सिस्टम वॉज देअर. ते ठरलेले कामच करायचे. नाहीतर आता समजा आपण कट्ट्यावर समजा आपण बसतो मुलं मुली, म्हणजे लोक जुने म्हणतात ना आपल्याला, वाया गेला सगळा, कलियुग आला म्हणते सगळं, कारण त्यांच्यानुसार चालत नाही ते. बरोबर आहे की नाही? आजही तुम्ही महिलांनी पर्टिक्युलर जर घरी जीन्स घालून जर गेला गावाकडे, आज्या वगैरे जे असतील, कारण त्यांना सवय नाही, मम्म्या लोकांना झाली सवय, काय कपडे घालतात ते पोरी, म्हणजे त्यांचा दिमाग. म्हणजे एक गोष्ट तर नेहमी लक्षात ठेवा की महिलाच पहिले तर महिलाची शत्रू आहे. द वुमन इज द एनिमी ऑफ वुमन इटसेल्फ. हा पण एक पॉईंट लक्षात घ्या. घरून सुरुवात तिथून होती. पण हे जे डिस्क्रिमिनेशन आहे त्या काळामध्ये असू द्या किंवा आता असू द्या, आताही डोकं जात नाही, डोक्यातून जात नाही, आपल्या डोक्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या जात नसतात. इकॉनॉमिक स्टेटस जर तुमचं वाढेल, ते कोणत्या गोष्टीने वाढेल? जर तुम्ही बिझनेस केला तर. ठीक आहे, समजा पेहराव, तुम्ही बऱ्याच गोष्टी बघितलं असेल की दलित दुल्हा घोडे पे बैठा, राजस्थानी पिटी पुरी बारात, अशा आहेत. मूछ ठेवली, मूछला पीळ देणे, टोपी घालणे तर फेटा घालणे किंवा चांगले कपडे घालणे, हे आजही बऱ्याच भारतामधल्या बऱ्याच ठिकाणी असं वाटतं की ते हायर क्लास लोकांचं आहे.
तसे कपडे घातले त्यांना असं वाटतं की नाही हे आम्हाला चॅलेंज करतायत. त्याची मेंटॅलिटी आजही आहे जी हजारो वर्षापासून सुरू झालेली आहे. त्याची मेंटॅलिटी कुठेतरी बदलली पाहिजे. मग इकॉनॉमिक क्रायटेरिया तरी पण आपण का ठेवलं नाही? खरं तर मेन पार्ट जो आहे तर तो हा आहे की जो इकॉनॉमिक सेक्शन आहे, जो पुअर सेक्शन आहे, त्याला रिप्रेझेंटेशन भेटणं गरजेचं आहे. त्याला आपण असं म्हणूयात की त्याला ती अपॉर्च्युनिटी भेटणं गरजेचं आहे. तरी ते रिझर्वेशन हे इकॉनॉमिक बेसिसवरती ठेवलेलं नाही आहे. रिझन काय आहे? थोडं बंद करू का? ओके. तरी पण इकॉनॉमिक क्रायटेरिया का ठेवला नसेल? इकॉनॉमिक क्रायटेरिया आपला कधीही बदलू शकतो, बरोबर आहे. से फॉर एक्झाम्पल, आता माझ्या वडिलांची 1000 करोड प्रॉपर्टी आहे, कन्सिडर करा, ठीक आहे, आणि माझ्या नावावर 1 रुपया पण नाही. मी कोण झालेलो आहे? इकॉनॉमिकली काय? इकॉनॉमिकली वीक, बरोबर. येस, इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे मी आता. किती सोपं आहे ते. म्हणजे तुम्ही काय करू शकता, हा सगळ्यात मोठा लूपहोल हाच आहे इकॉनॉमिक क्रायटेरिया न ठेवण्याचा. अंबानीचा मुलगा आहे समजा अनंत, ज्याचं लग्न झालं, त्याच्या नावावर 1 रुपया नाही, त्याला सगळे बेनिफिट भेटू शकतात. म्हणजे काय, ते मोठ्या प्रमाणामध्ये त्याला लूप होल्स आहे इकॉनॉमिक क्रायटेरिया. मग इकॉनॉमिक क्रायटेरियासाठी वेगळ्या गव्हर्नमेंटने प्रोग्राम सांगितलेला आहे. पण गव्हर्नमेंटने या ठिकाणी सांगितलं द रिझर्वेशन इज नथिंग बट दॅट इज व्हॉट, द रिप्रेझेंटेशन. दॅट इज रिप्रेझेंटेशन. रिप्रेझेंटेशन वेअर? पार्लमेंट. दॅट इज रिप्रेझेंटेशन इन एज्युकेशन. Second, employment. Third, politics. रिप्रेझेंटेशन कोणाला देतो आपण? ज्या ज्या ठिकाणी आपल्याला इनएडिक्वेसी दिसते आपल्याला, त्यावेळेस इनएडिक्वेट नंबर्स असतील त्यावेळेस ते आपण रिप्रेझेंटेशन देतो. कुठं देतोय? एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट अँड पॉलिटिक्स मध्ये, बरोबर. कारण ह्या 3 इम्पॉर्टंट अशा गोष्टी आहेत की ज्याने एखाद्या पर्सनॅलिटीचा, एखाद्या समूहाचा या ठिकाणी विकास होईल, डेव्हलपमेंट होणार आहे. ओके. सो रिझर्वेशन इज नॉट द पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम. लक्षात घ्या, रिझर्वेशन इज नॉट पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम, बट इट इज the representation. It is a representation in education, in employment and in politics. ठीक आहे. ऑल राईट. आता हा जो काही मुद्दा आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी प्रतिनिधित्व, म्हणजे आरक्षण काय तर ते प्रतिनिधित्व आहे, तो गरिबी हटाव काही प्रोग्राम नाहीये. मग जे गरीब आहेत तर त्या गरिबांसाठी वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत. जसं स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, स्टार्टअप कल्चर सुरू आहे, किंवा TDS असणार आहे, टार्गेटेड डिस्ट्रीब्युशन सिस्टम असणार आहे, किंवा अन्नधान्याची योजना असणार आहे, किंवा पेन्शन असणार आहे, बरोबर आहे. हे सगळे गव्हर्नमेंटचे वेगळे प्रोग्राम आहेत. सो डू नॉट मिक्स पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम विथ द रिझर्वेशन. रिझर्वेशन इज नॉट पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम अँड दॅट इज वाय द इकॉनॉमिक क्रायटेरिया इज युजलेस हिअर. बरोबर आहे की नाही? त्याचे 2 रिझन आहेत. एक तर हा गरिबी हटाव प्रोग्राम आहे का? गरिबी हटावायची असेल तर गव्हर्नमेंट त्यासाठी वेगळे रूल काढलेले आहेत. ओके. त्यासाठी गव्हर्नमेंट वेगळं असिस्ट करते. गव्हर्नमेंट आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अपलिफ्ट करण्याचा प्रयत्न करते. ओके. तर हा झाला पहिला पॉइंट. फंडामेंटल राईट्स म्हणजे असं ब्लास्ट असते डोक्यामध्ये, मन में लड्डू फुटा डबल फुट राय. माहिती होते आपल्याला, बऱ्याच गोष्टी माहिती होतात, आणि ज्यावेळेस आपल्याला माहिती होतात त्यावेळेस ते वाचून कळतं आपल्याला. मग आता तुम्हाला इथून पुढे फंडामेंटल राईट्स कळते. रिझर्वेशन. आता यावरती एक आरोप ठेवला जातो. हे तुम्हाला कळालं की वाय इकॉनॉमिक क्रायटेरिया इज नॉट द क्रायटेरिया टू गिव्ह द रिझर्वेशन. बट स्टील तो ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हता. आता मात्र EWS रिझर्वेशन आलेलं आहे की ठीक आहे, स्टेप बाय स्टेप जे आहे तर त्याच्यामध्ये इकॉनॉमी सुद्धा इन्क्लूड केलेली आहे. एवढंच नाही, ज्यावेळेस मंडल कमिशन जे आहे 1992 मध्ये, मंडल कमिशनने
52% ऑफ द टोटल पॉप्युलेशन जे ओबीसी वर्ग आहे, किती 52%, त्यांना किती दिलेलं आहे, 27% आरक्षण दिलेलं आहे. आरक्षणाची कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे ना. रिझर्वेशन आणि मेरिट याच्यामध्ये काही रिलेव्हन्स आहे का? रिझर्वेशन अँड मेरिट, आपण म्हणतो ना की रिझर्व सीट आहे, रिझर्व आणि अनरिझर्व, याच्यामध्ये ही कन्सेप्ट माहिती आहे का तुम्हाला? रिझर्व आणि अनरिझर्व मध्ये रिझर्वेशन मध्ये जो कट ऑफ असतो तो आज कम्पेअर टू अनरिझर्व सीट पेक्षा कमी असतो. इथं जास्त असतो, इथं कमी असतो. याचं रिझन काय आहे? इज इट रिलेटेड टू मेरिट? म्हणजे मेरिट म्हणजे की समजा से फॉर एक्झाम्पल यूपीएससी क्लिअर करायची असेल तर जे जनरल कॅटेगरी आहे, अनरिझर्वड आहे, जनरल कॅटेगरी, ओके, जनरल कॅटेगरी, यांचा कट ऑफ आउट ऑफ 100 से फॉर एक्झाम्पल 55 आहे, तर इथं कट ऑफ व्हॅरी होतो. से फॉर एक्झाम्पल 45 असेल, 48 असेल, 50 असेल, बरोबर. मग याचा आणि याचा मेरिटशी काही संदर्भ आहे का? यांचं मेरिट कमी लागतं, यांचं मेरिट जास्त असते. का बरं असं? मला ते रेकॉर्ड नाही होत. ऑलराईट, सो लक्षात घ्या या ठिकाणी रिझर्व्ड कॅटेगरी म्हणजे कुठली कॅटेगरी? रिझर्वेशन कोणाकोणाला देण्यात येतं? पर्टिक्युलरली एससी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लासेस, त्यानंतर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. मग असा कोणता सेक्शन राहिला? समाजाचा विचार करा, आपण धर्माचा विचार करा, कम्युनिटीचा विचार करा. असा कुठला कम्युनिटीचा पार्ट आहे की जो याच्यामध्ये कव्हर नाही होत? व्हॉट इज ओपन कॅटेगरी? जनरल कॅटेगरी, अनरिझर्व्ड, ओपन हे कोणता धर्म आहे किंवा कुठली कम्युनिटी आहे? फॉर्म भरताना अशी कोणती कम्युनिटी आहे का? हे मी ज्यावेळेस बाकीचे लेक्चर घेतलेले आहेत त्यामध्ये मी ही कन्सेप्ट समजून सांगितलेली आहे. कारण रिझर्वेशन बद्दल बऱ्याच लोकांना माहितच नाही, बरोबर. हा तर झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा बघा तुम्ही काय आहे. दुसरा मुद्दा तुम्ही ऐकलं असेल व्हॉट्सअप वरती की रिझर्वेशन वॉज ओनली फॉर किती वर्षासाठी होतं रिझर्वेशन? यस, रिझर्वेशन फॉर ओनली 10 years, बट स्टील इट इज कंटिन्यू. बरोबर आहे की नाही? 10 वर्षासाठीच होतं रिझर्वेशन. मग हे कंटिन्यू का होते? आतापर्यंत कंटिन्यू झालं, परत 10 वर्षासाठी वाढलेलं आहे, बरोबर. मग हे कॉन्ट्रडिक्शन काय आहे? येस, तुझा तो मुद्दा लक्षात आलेला आहे. आता आपण परत थोडस मागे जाऊया. रिझर्वेशन हे कळालं तुम्हाला? 2 गोष्टी लक्षात ठेवा. इट इज नॉट अ पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम. गरिबी दूर करण्याचा हा कार्यक्रम नाहीये. गरिबी दूर करण्यासाठी गव्हर्नमेंटने वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत, ठीक आहे. इट इज फॉर रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधी देण्यासाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे. मग आता काय करायचं आहे की आपल्याकडे ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि पॉलिटिक्स, यामध्ये इनएड्युकेट रिप्रेझेंटेशन भेटतं. कोणत्या सेक्शनला? दोज हु आर सोशली, एज्युकेशनली अँड इकॉनॉमिकली वीकर सेक्शनला इथं रिप्रेझेंटेशन पाहिजे. कारण जर आपण टोटल पॉप्युलेशनचा जर विचार केला, आता आपण इथे येऊया डायरेक्ट, तर इथं रिप्रेझेंटेशन भेटत नाही, ठीक आहे. आता इथं जर आलो आपण पर्टिक्युलरली अनरिझर्व्ड आणि ओपन हे जी काही कॅटेगरी आहे, लक्षात घ्या 2 कॅटेगरी आहेत इथं, रिझर्व्ह कॅटेगरी आणि दुसरी जी आहे अनरिझर्व्ड कॅटेगरी, बरोबर आहे. समजा एससी, एससी काय आहे? एससी कुठली कम्युनिटी आहे? ते शेड्यूल कास्ट आहे. आय एम आस्किंग अबाउट द कम्युनिटी.
when someone says that he is belonging from OBC, other backward classes, कोणाचा धर्म आहे अदर बॅकवर्ड क्लासेस, कोणाची कास्ट आहे, कोणाची कम्युनिटी आहे. Yes, that is what I am asking to you. It is not a caste, it is not a community, it is not a religion, it is a group. लक्षात घ्या. सेम फीचर्स असलेला एखादा ग्रुप, से फॉर एक्झाम्पल SC मध्ये जर तुम्ही बघितला आता तर रिसेंटली मला असं वाटते मोर दॅन 56 और 57 कास्ट शेड्यूल कास्ट मध्ये येतात. 56-57. शेड्यूल ट्राईब मध्ये पण तसंच. ओबीसी मध्ये तर इंडियन पॉप्युलेशनच्या अराउंड 55% पॉप्युलेशन याच्यामध्ये येतं, ओबीसी मध्ये येतं 55%. ओके. आणि आता तर इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे कुठलीही कम्युनिटी असू द्या, तो जर गरीब असेल तर त्याला इंडिपेंडंट रिझर्वेशन या ठिकाणी लागू केलेलं, म्हणजे ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन त्याला दिलेलं आहे. ठीक आहे. आता राहिला मुद्दा हा. आता एक गोष्ट सांगा की ज्यावेळेस तुम्ही युपीएससीचं अनालिसिस करता, युपीएससीच्या कट ऑफ सारखा दुसरा कोणत्या परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला दिसला का? किंवा तशी टफ एक्झाम जे म्हणतो आपण, भारतामधली टफेस्ट एक्झाम कुठली आहे? युपीएससी. आणि जगातल्या कितव्या क्रमांकाची आहे? चायनाची की फ्रान्सची? कुठं वाचलं तुम्ही? सिव्हिल सर्व्हिसेस बद्दल बोलते मी. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द एक्झामिनेशन, आय एम टॉकिंग अबाउट द सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन. फ्रान्सची आहे, फ्रान्स. ठीक आहे. फ्रान्सची सिव्हिल सर्व्हिस जी आहे तर ती टफेस्ट आहे. त्याच्यानंतर आपली सेकंड नंबरची टफेस्ट एक्झाम आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी कट ऑफ जास्त असतो एक्झाम असल्यामुळे, म्हणजे 50% पर्यंत जर तुम्ही गेले तरी तुमचं ऑल इंडिया रँक फर्स्ट असू शकतो. 50% पर्यंत. 100% अभ्यास करायचा, 55 to 50% मध्ये तुमची पोस्ट शुअर असते. पण मग ही ऍक्च्युली ही कम्युनिटी काय आहे? मग ती ओपन काय? समजा आपण जर असं विचार केला की एससी ला किती टक्के रिझर्वेशन आहे? 15. यांना 7.5. बरोबर आहे ना? 7.5. यांना 27. यांना 10. हे अराउंड किती होते आता? 59. ओके. ऍक्च्युली ते 50% नाही व्हायला पाहिजे क्रॉस, असं त्यांनी सांगितलं होतं. पण अराउंड 60% रिझर्वेशन आता आहे. बरोबर. 60% रिझर्वेशन से फॉर एक्झाम्पल. ओके. 60% रिझर्वेशन आहे. टोटल पॉप्युलेशन किती आहे ही? एससी, एसटी, ओबीसी, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, हा जर टोटल पॉप्युलेशन जर आपण बघितलं तर पॉप्युलेशन किती असेल? अराउंड 85. जवळपास ही आहे 90% पॉप्युलेशन. 90% पॉप्युलेशन. इकॉनॉमिकली विकर सेक्शन तर आता ऍड झाला, म्हणजे तसंही जर आपण बघितलं तर तो अराउंड 95 to 96% जात. ओके. पण आपण अंडरस्टँडिंग साठी फक्त रिझर्वेशन कन्सेप्ट, तुम्हाला ते मेरिट समजून घेण्यासाठी फक्त ते आपण एक आकडा घेतो की 90% पॉप्युलेशनला 60% जागा रिझर्व, आणि मग राहिले किती पर्सेंट? 10%. तर 10% साठी किती जागा रिझर्व? 40% जागा रिझर्व. मग हे जस्टिस आहे की इनजस्टिस आहे? हे गेलं ना इकडे 60 इकडे रिझर्व झालं, हे याच्यात गेले. दॅट इज व्हॉट आय एम आस्किंग टू यू. यस. मग तुम्हाला असं वाटू शकतं का की हे 10 लोकांसाठी 40 जागा? कोण? यस. हा नेक्स्ट मुद्दा आहे तुमचा. ते इथपर्यंत सगळ्यांना कळतं की मेरिट जे आहे, मेरिट, ते मेरिट. आता लक्षात घ्या, ओपन कॅटेगरी ही कुठलीच कॅटेगरी नाही. ओपन आहे ही. ओपन म्हणतो ना आपण, ओपन टू ऑल. येस, ओपन टू ऑल. दॅट इज ओपन टू ऑल. याच्यासाठी काय लावलेलं आहे आपण? क्रायटेरिया लावलेला आहे. काय क्रायटेरिया आहे? आउट ऑफ 100 आपल्याला किती पाहिजे? समजा 55 पाहिजे. ओपन टू ऑल म्हणजे ऑल कम्युनिटी मधले सगळे, एससी, एसटी,
ओबीसी, ईडब्ल्यूएस, एनटी, व्हीजेएनटी, मायनॉरिटी जेवढे काही असतील सगळे इन्क्लुडिंग ओपन म्हणजे आपण राजपूत, जाट, मराठा, मुस्लिम, बुद्धिस्ट, जैन सगळे. मायनॉरिटीला रिझर्वेशन नाहीये. ओपन मुस्लिम मधले काही ओबीसी आहेत, काही एससी पण आहेत आणि काही ओपन, हम सगळीकडेच असतात. बट ऍज अ मायनॉरिटी दे डू नॉट हॅव सेपरेट इलेक्शन. हाऊ मेनी मायनॉरिटीज आर देअर? 6 मायनॉरिटीज. मुस्लिम, जैन, सिख्स, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, पारशी या 6 कम्युनिटीला रिझर्वेशन नाहीये. ठीक आहे. बऱ्याच लोकांचं हे पण कन्फ्युजन होते की बुद्धिस्ट आहे तर रिझर्वेशन असेल. सेंट्रलच्या लिस्टनुसार यू आर मायनॉरिटी, त्याच्यामुळे कास्ट जे आहे, कास्ट जे असणार आहे ते सर्टिफिकेट कुठलं भेटतं तुम्हाला त्याच्यावरून तुमचं रिझर्वेशन ठरतं. बट इफ यू आर ओनली बुद्धिस्ट, इफ यू आर ओनली मुस्लिम आणि इफ यू डू नॉट हॅव दॅट कास्ट सर्टिफिकेट पर्टिक्युलरली तर तुम्हाला ओपन कन्सिडर केलं. सो ओपन कम्युनिटी जी आहे तर देर इज नो सच ॲज कम्युनिटी. इट इज ओपन. एव्हरी एलिजिबल कॅन्डिडेट कॅन इज इन. येस. आता काय होतं की यातल्या ज्या काही जागा आहेत, से फॉर एक्झाम्पल 100,000 जागा आहेत समजा युपीएससीच्या. ओके. यातल्या काही जागा ज्या आहेत तर ते रिझर्व्ह करून ठेवल्या. जी गोष्ट आपण रिझर्व्ह करून ठेवतो त्याच्यासाठी क्रायटेरिया हार्ड असतो का सॉफ्ट असतो? से फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये से फॉर एक्झाम्पल एक फॅमिली आहे. एका फॅमिलीमध्ये 3 मुलं आहेत, त्यातला एक मुलगा डिसेबल आहे. ओके. तो काही करू शकत नाही. आता त्याच्यासाठी जर नियम बनवायचे असतील तर ते हार्ड असतील की सॉफ्ट असतील? सॉफ्ट असणार आहेत. त्याच्यासाठी हार्ड बनवणार की नाही तू पडलंच पाहिजे यांच्याबरोबर तरच दिली इक्वॅलिटी, असं काय असतं का? नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ते रिझर्व्ड केलेले असल्यामुळे लिमिटेड होऊन जाते. लिमिटेड असल्यामुळे कॉम्पिटिशन लिमिटेड राहते. बऱ्याच वेळा ऑल ओव्हर इंडियामध्ये ज्यावेळेस कट ऑफचा कधी कधी म्हणजे कॉम्पिटिशन जर जास्त होत असेल म्हणजे नंबर जे असणार आहेत, समजा संख्या जी आहे, नंबर जे असणार आहेत, नंबर जर जिथं वाढत असतील तिथं काय होतं? कॉम्पिटिशन हाय होते की कमी होते? हाय होतं. सगळेजण एमपीएससी करतात, सगळेजण युपीएससी करतील. कॅन्डिडेट जे आहेत, जागा आहेत 1000, परीक्षा देणार 5 लाख. कॉम्पिटिशन हाय होईल की लो होईल? हाय होणार. पण त्यातल्या काही जागा आपण रिझर्व्ह ठेवली. कारण आपण काय करतो, टोटल जागा जे असणार आहेत त्याच्यामध्ये आपण रिप्रेझेंटेशन देतोय की 100 पैकी 27 जागा ओबीसी असल्याच पाहिजे. बरोबर आहे. मग त्या 27 साठी क्रायटेरिया वेगळा असेल. मग तो फक्त ओबीसी साठी आहे. वेराज ओपन काय आहे? ऑल इन्क्लुडिंग एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस हे सगळ्यांसाठी आहे. ओके. तर हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. म्हणून कॉम्पिटिशन जिथं संख्या कमी आहे तिथं कॉम्पिटिशन जास्त असणार आहे का? जिथं संख्या कमी तिथं कॉम्पिटिशन जास्त का? नाही. जिथं संख्या कमी तिथं कॉम्पिटिशन कमी. मग ओपनचा कट ऑफ जो आहे तो नॉर्मली हाय असण्याचं कारण सगळेजण याच्यासाठी अभ्यास करतात. सगळे. कोणीच म्हणत नाही की मी ओबीसी आहे तर मला एवढा कट ऑफ लागणार आहे म्हणून मी एवढाच अभ्यास करणार आहे. असं कधी होतं का? नाही. कॅटेगरी वाईज अभ्यास करा. मी इकॉनॉमिकली विकर सेक्शन मध्ये येतो. मराठा रिझर्वेशन ज्यावेळेस 2015-16 महाराष्ट्रामध्ये लागू झालं होतं, ते पहिली केस होती. त्यामध्ये ओपन कॉम्पिटिशन वर्सेस मराठा, यामध्ये मराठा कॉम्पिटिशन जी होती यांचा कट ऑफ हाय होता, जनरल कॅटेगरीचा कट ऑफ कमी होता. बऱ्याच वेळा ओबीसी कट ऑफ जो असतो तर तो जनरल कट ऑफ पेक्षा हाय असतो. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय आहे की हा क्रायटेरिया कंप्लीट कोण करतो? हा क्रायटेरिया कंप्लीट कोण करतो? ह्या मेरिट बेसवरती आहे. याला पण मेरिट आहे परंतु तिथे कॉम्पिटिशन कशी आहे? लो आहे ऍज कम्पेअर टू ऑल. लक्ष येते का तुमच्या? असं ते आहे. नाहीतर ते तुम्हाला तसं वाटत असेल की काय 60% रिझर्वेशन 95% लोकांसाठी आणि 5% लोकांसाठी फक्त, तसं ते नसते. ते गणित तसं नसते. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या की ओपन कॉम्पिटिशन ओपन टू ऑल. सो देर इज नो सच ॲज कॅटेगरी. मग याच्यामध्ये कोणी पण असू शकतं. मग यामध्ये राहिल्या समजा से फॉर एक्झाम्पल इकडे 60 जागा आल्या तर हे 40 जागा ज्या आहेत तर ते
अशा येतील की ज्या 40 लोकांचा मेरिट हाय असणार आहे, 40-55 असणार आहे, इन्क्लुडिंग ऑल कम्युनिटी, तर ते असणार आहेत जनरल कॅटेगरी, ते असणार आहेत ओपन कॅटेगरी, त्या जागा असणार आहेत अनरिझर्व्ड कॅटेगरी, बिकॉज यू ऑल आर फायटिंग फॉर दिस. लक्षात येतं तुमच्या. मग त्याच्यानंतर जर तो कट ऑफ आला नाही तर मग तुमचं मेरिट बघितलं जातं तुमच्या EWS, SC, ST, OBC नुसार, की याच्यामध्ये पण बसतं का. त्याच्यामध्ये पण बसत नसेल तर टाटा बाय बाय या. ओके, नेक्स्ट इयर. कळतं तुम्हाला. तर याचा आणि मेरिटचा काही संबंध नाही, पर्टिक्युलर कम्युनिटीचा आणि मेरिटचा काहीही संबंध नाही. ऑल कम्युनिटीज आर इन द ओपन कॉम्पिटिशन. ज्यांनी हा क्रायटेरिया कंप्लीट केला ते झाले जनरल कॅटेगरी. क्लिअर. कळतात मुद्दे तुम्हाला. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. हे कळलं की अजून काही डाऊट आहे. ओके, आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या की इफ द रिझर्वेशन फॉर 10 years, if the reservation was for 10 years, then how and why it is continued? जर रिझर्वेशन 10 वर्षासाठीच होतं तर ते से फॉर एक्झाम्पल सुरुवातीला SC ST ला देण्यात आलं. ठीक आहे, मोस्ट डेप्राइव्ड अँड वल्नरेबल सेक्शन ऑफ द सोसायटी. त्यानंतर OBC ला देण्यात आलं. म्हणजे आपण बघतो की ते अरे ते वाढतच चाललंय. ते राहिलं, आता लगेच झालं EWS. ते नाही तर त्यांना रिझर्वेशन भेटतं, मग आम्हाला का नको, ती डिमांड सुरू झालेली आहे. बरोबर आहे की नाही. तर रिझर्वेशन जे आहे तर ते 10 वर्षासाठी असताना सगळेजण रिझर्वेशन का मागताय. बरोबर आहे. तर लक्षात घ्या, हे जे 10 वर्षाचं रिझर्वेशन होतं, आपले 3 क्रायटेरिया आहेत. पहिला कुठला क्रायटेरिया आहे, एज्युकेशन. सेकंड एम्प्लॉयमेंट. थर्ड पॉलिटिक्स. कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये जे 10 वर्षाचं रिझर्वेशन ज्यावरती डिस्कस करण्यात आलं होतं तर ते पॉलिटिक्स आहे, नॉट द एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट. हे जे रिझर्वेशनची जी डिमांड आहे एक्सक्लुडिंग SC ST, हे बाकीच्यांची जी आहे दॅट वॉज फॉर एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट. दे आर नॉट डिमांडिंग द पॉलिटिकल रिझर्वेशन बिकॉज ते त्यांना भेटूच शकत नाही. कारण सगळ्या जागा जर बघितल्या आपण तर नॉर्मली समाजामध्ये जे हायर कास्ट समजला जातो, हायर रिलिजन समजलं जातं, त्यांच्या हातामध्ये तुम्ही क्रायटेरिया जर बघितलं तर मराठा रिझर्वेशन मधला सगळा रिझर्वेशन कॅन्सल होण्याचं कारण ते आहे की त्यांना काय भेटतंय, ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे. कुठं, पॉलिटिक्समध्ये, एम्प्लॉयमेंटमध्ये किंवा एज्युकेशनमध्ये. ते ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन असल्यामुळे मग ते सुप्रीम कोर्टामध्ये स्क्रॅश होतं. कारण रिझर्वेशनचा क्रायटेरिया काय, इफ देर इज नॉट अन ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन then the reservation will be given. That may be anyone. ओके. जर समजा आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार जर केला तर ते भरपूर कमिशन जे स्थापन झाले त्यांचा हाच रिपोर्ट आहे की कुठं इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे. जे 2-3 वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण, हायकोर्टाने जे स्प्लॅश केले त्याचं रिझन काय आहे की महाराष्ट्राचा जर विचार केला तर मराठा कम्युनिटी फॉरवर्ड क्लासमध्ये येतं. समजा कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील, साखर कारखाने असतील, शेती असेल, एम्प्लॉयमेंट असेल, ब्युरोक्रॅट्स असतील, पॉलिटिक्स असेल. बरोबर, यामध्ये ते फॉरवर्ड क्लासमध्ये आहेत. देन ऑन व्हॉट बेसिस यू आर सेइंग दॅट यू आर द बॅकवर्ड क्लासेस. बरोबर. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. मग त्या सुप्रीम कोर्टामध्ये हे मॅटर, हायकोर्टामध्ये मॅटर टिकत नसतं. ठीक आहे. म्हणून आता जर समजा तसं जर बघितलं तर समजा मराठा कम्युनिटी, मग ते जर फॉरवर्ड आहे तर त्यांना रिझर्वेशन कोणत्या बेसिसवरती द्यायचं, का वाटतं तुम्हाला, कोणत्या बेसिसवरती त्यांनी रिझर्वेशन मागायला पाहिजे. पहिली गोष्ट मागायला पाहिजे का, हाच महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला असं वाटतं की नाही मागायला नाही पाहिजे, तसं नसते. ते उत्तर हो किंवा नाही मध्ये नसतं, त्याचं अनालिसिस करतो ना आपण आज रिझर्वेशनचं. वी आर म्हणजे हे लेक्चर जे आहे ते पर्टिक्युलर रिझर्वेशनशी रिलेटेड आहे. कारण आर्टिकल 16 जे आहे त्यामधल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्या मनामध्ये ज्या रिझर्वेशनच्या बद्दल ज्या आपल्याला गोष्टी माहिती नसतात त्या आपण डिस्कस करतो, म्हणजे ते डोक्यातून निघून जाईल. ओके. मराठ्यांनी रिझर्वेशन मागायला पाहिजे का, येस मागायला पाहिजे. बेसिस कोणता असायला पाहिजे, तो डिफर असला पाहिजे. मग तो डिफरन्स काय आहे
तर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड यामधला सोशली बॅकवर्ड आहेत का? नाही. एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत का? असू शकतात. मे बी मे नॉट बी. कारण प्रत्येक समाजामध्ये दोन वर्ग असतात, एक श्रीमंत एक गरीब. बरोबर. समाजामध्ये पण भरपूर गोष्टी असतात बरं का. एका सरनेम दुसऱ्या सरनेमला चालत नाही. सरनेम असलं तर ते बघतात की अरे नाही हे नाही चालणार. कुळ बघितलं जातं, सगळं बघितलं जातं आणि सगळ्या कम्युनिटीमध्ये आहे. रिजन बघितलं जातं. सरनेमवरून पण नाही चलता भाई अपने को, ये अरे ये सेकंड क्लास आहे, ये थर्ड क्लास आहे, असं असतं प्रत्येक कम्युनिटीमध्ये. हम हायर आहे मतलब अकेला और आहे, तर ते तसं असतं. तर यामध्ये मात्र मग काय गोष्टी असू शकतात? हा एज्युकेशनचा क्रायटेरिया जो आहे तर तो लागू होऊ शकतो. दुसरा ते इकॉनॉमीचा क्रायटेरिया सुद्धा लागू शकतो. EWS मराठ्यांना जे रिझर्वेशन भेटू शकतं त्याचा जर टेक्निकली अभ्यास केला तर या गोष्टींवरून ते भेटू शकतं. त्यासाठी फक्त थोडेसे वादविवाद जे आहेत कोर्टामध्ये, टेक्निकल गोष्टी ज्या आहेत तर त्या फक्त प्रूव्ह कराव्या लागतात. आणि कोर्टामध्ये मॅटर गेलं तिथं हे पॉलिटिक्स नाही झालं की हा आता इलेक्शन आलेला आहे, आता हा चला रिझर्वेशन देऊन टाकू आपण. पॉलिटिक्स गेलं की माहिती आहे कोर्टामध्ये जाणारच आहे. सत्ता आली, विषय संपला, 5 वर्ष. बरोबर आहे की नाही? तर त्या गोष्टी आहेत. आपल्याकडे राईट टू रिकॉल जो आहे हा ऑप्शन जनतेला उपलब्ध नाही. मग तुम्ही म्हणाल सर हे काय आता नवीन, व्हॉट इज राईट टू रिकॉल? डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये जनतेला जे अधिकार प्राप्त होतात त्यातला राईट टू रिकॉल जो आहे हा एक ऑप्शन आहे. व्हॉट इज राईट टू रिकॉल? आता से फॉर एक्झाम्पल आपण जर एखादं गव्हर्नमेंट निवडून दिलं तर आपण पुढच्याच वर्षी म्हणणार का ही गव्हर्नमेंट मला आवडलेलं नाही आहे, तुम्ही रिझाईन करा, असं होऊ शकतं का? कॅन पीपल डिमांड टू रिझाईन? कॅन पीपल आस्क टू रिझाईन द गव्हर्नमेंट? They can ask, but government is not bound to give the resignation. It is the only opposition. If they introduce no confidence motion, then the government has to resign. Because Article 75 deals with the confidence. ठीक आहे. पण जनतेला तो अधिकार नाही आहे. डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये जनतेला तो अधिकार असतो की गव्हर्नमेंटला ते राजीनामा मागू शकतात. दॅट इज कॉल्ड राईट टू रिकॉल. डायरेक्ट डेमोक्रेसीचे 4 टूल असतात: प्लेबिसाइट, रेफरेंडम, इनिशिएटिव्ह आणि रिकॉल. ते जनतेला दिलेले असतात. त्यावरती आपण डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये थोडक्यात बघितलेलं आहे फिलॉसॉफी ऑफ प्रिअम्बल मध्ये. ओके, तर ही गोष्ट कळाली तुम्हाला आता. मग हे रिझर्वेशन जे आहे तर ते 10 वर्षासाठी कुठलं होतं? पॉलिटिकल रिझर्वेशन होतं. अँड सो फार दॅट पॉलिटिकल रिझर्वेशन इज गिवन ओनली टू SC अँड ST. Plus a new criteria, a new class, that is women. Yes, very good. But that too in Panchayat Raj institution. Okay, and there are ample women. They are saying no, reservation should not be given. And the 50% reservation is given to women in Maharashtra politics, in Panchayat Raj institution. At the same time, the BJP government or NDA government or Indian government, all right, introduce a bill that will give 30%, 33% reservation to the woman. That is good thing. याच्या अगोदर पण वेगवेगळ्या गव्हर्नमेंटने ते बिल मांडलेलं आहे. But that bill is not passed by the male dominant mentality. Not only male dominant society नाही आपली, men dominant mentality आहे. इव्हन इन द फिमेल देर आर सम मेल डॉमिनन्स आहे असतो त्यांच्यामध्ये की आय एम द बॉस. बॉसच्या अगेन्स्ट कुठला शब्द आहे? जर जेंट्स असेल तर बॉस आणि लेडी असेल तर बॉसच. बरोबर आहे, बॉसच आहे. तर असा काही शब्द तयार झालेला नाहीये. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. SC आणि STलाच, कारण ते वल्नरेबल सेक्शन आहेत, त्यांची संख्या पण कमी आहे आणि जर ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन भेटलं नाही तर तुमचे प्रॉब्लेम, तुमच्या समस्या कोण मांडणार, त्याच्यावरती डिस्कशन कसं होणार, त्याच्यावरती सोल्युशन कसं येणार. म्हणून आपल्याकडे एक प्रिन्सिपल सुद्धा दिलेला आहे की वर्कर्स ऑर्गनायझेशन जर काम करत असेल तर एखादी मॅनेजमेंट कमिटी असेल, वर्कर्सचे काय प्रॉब्लेम असणार आहे, तर मग तुम्हाला आर्टिकल 39 बघा
त्यामध्ये पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन द मॅनेजमेंट दिलेलं आहे. महिलांचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे असेल, एक कमिटी स्थापन केली, त्यामध्ये कोण असणं अपेक्षित आहे? महिला. याच्या अगोदर सायमन कमिशन आलं होतं. वी बायकॉटेड द सायमन कमिशन. वाय वी बायकॉटेड द सायमन कमिशन? येस, द सायमन कमिशन्स मेन पर्पज वॉज टू राइट द कॉन्स्टिट्यूशन फॉर इंडिया and there was no Indian, so it becomes useless for us. ओके, गोष्टी कळतात तुमच्या? हिस्ट्री पण थोडा अधून मधून मी देतो तुम्हाला रिव्हिजन. ओके, तर ह्या गोष्टी आहेत. आता कळालं तुम्हाला रिझर्वेशन बद्दल? तुमच्या थोड्याशा आयडिया क्लिअर होत आहेत? नसतील झाला तर रेकॉर्डिंग परत बघा. ओके, अजून काय समस्या आहेत तुमच्या इथं? तर रिझर्वेशन जे आहे पुढे त्याच्यामध्ये लिबरेशन आणायचं आहे, आपल्याला इक्विटी आणायचं आहे, मग लिबरेशन आणायचं आहे. ते पुढची गोष्ट आहे की इक्विटेबल समाज जो आहे. अँड देन वाय रिझर्वेशन गिवन ऑन द कास्ट इन इंडिया? इज रिझर्वेशन गिवन टू कास्ट? नो. व्हेरी गुड. आपण म्हणतो कास्ट बेस्ड रिझर्वेशन आहे, ठीक आहे, काही कास्ट आपण इन्क्लूड केल्या, पण कास्ट बेस्ड रिझर्वेशन ते कसं आहे? क्रायटेरिया लावलेला आपण. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन द रिझर्वेशन इज गिवन टू होम? Those who are educationally and socially plus economically, now plus economically backward classes. It is not given to caste. हा, it is not given to caste. Caste based reservation नाही आहे, पण काही कम्युनिटी अशा आहेत, काही कास्ट अशा आहेत की या क्रायटेरियामध्ये ते बसतात, म्हणून रिझर्वेशन आपण त्यांना देतो. यातून मग आपण क्रायटेरिया लावलेला आहे, तुम्ही हे पण बघा. जसं जसं इन्कम वाढतं रिझर्वेशनचा स्तर जो आहे तर कमी कमी होतो. इथून आपल्याला एम्प्लॉयमेंट देऊन जो नॉन टॅक्स पेअर आहे त्याला टॅक्स पेअर मधून आणून त्याच्याकडून सुद्धा पैसा जाय गव्हर्नमेंट घेणार, देशाची इकॉनॉमी बूस्ट होणार. ओके, आपल्या देशामध्ये सगळेच लोक टॅक्स पेअर आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. पॉपकॉर्न खाता तुम्ही कधी? चिप्स खाता? तुम्ही टॅक्स भरताय. जेवायला गेला कधी? टॅक्स भरताय तुम्ही. 3 प्रकारचे टॅक्स भरावे लागतात तुम्हाला, सेंट्रल, स्टेट आणि तो मधला असतो तो. 3 टाईपचे टॅक्स तुम्हाला भरावे लागतात. मग तुम्ही कसं काय म्हणता की आम्ही टॅक्स पेअर नाही आहे म्हणून? ओके, म्हणून आम्ही सिव्हिल सर्व्हिसेस देशाची सेवा करण्यासाठी करतो असं म्हणू नका. यू आर डुईंग अ गुड जॉब. तुमच्या जॉबने त्या पोझिशन सिस्टम आहे एक, त्या सिस्टम मध्ये प्रत्येकाचे रोल्स दिलेले आहेत. त्या ते रोल्स निभवायला तुम्हाला भेटणार आहेत, जे तुम्ही इफेक्टिव्हली जर निभावले तर बऱ्यापैकी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. दॅट वुड बी द आन्सर. मला देशाची सेवा करायची आहे आणि मला मेवा खायचा आहे असं ते उत्तर देऊ नका. ओके, प्रत्येक कम्युनिटीमध्ये ज्यांचं इन्कम सर्टेन लेवलला आहे तिथून, से फॉर एक्झाम्पल आता हा इकॉनॉमिक क्रायटेरिया कुठून लागू झालेला आहे? याची सुरुवात जी आहे तर ती 1992 मध्ये झालेली आहे. 1992 मध्ये काय होतं? 1992 मध्ये मंडल कमिशन. मंडल कमिशन. ओके, व्हॉट वॉज द पर्पज ऑफ मंडल कमिशन? टू सजेस्ट अ रिझर्वेशन फॉर ओबीसी. मग आता ओबीसी मध्ये त्यांनी म्हटलं की हा वर्ग जो आहे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, परंतु याच्यामध्ये बरेच लोक फॉरवर्ड आहेत. मग सरसकट तुम्ही रिझर्वेशन नाही देऊ शकत. मग यामध्ये इथून पुढे इकॉनॉमिकल विकर सेक्शन आणि इकॉनॉमिक क्रायटेरिया ऍप्लिकेबल झाला. तुम्ही फक्त ओबीएसला हे म्हणू शकत नाही की त्यांना सरसकट रिझर्वेशन दिलेलं आहे. त्यांनी काय आणलं या ठिकाणी? क्रीमी लेअर. व्हॉट इज क्रीमी लेअर? इट इज रिलेटेड टू युअर इन्कम. आता इन्कम जे आहे फॉर एक्झाम्पल आता 8 लाख आहे होते. ओके, एक लाईन दिलेली आहे या ठिकाणी. किती? 8 लाख. येस, 8 लाख आता दिलेला आहे. 8 लाख जर तुमचं 8 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही क्रीमी लेअर मध्ये येणार का? नाही. आणि इकडे तुम्ही गरीब कन्सिडर केले जाणार. त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट लागणार. इकॉनॉमिकली जाय ना, बोल आपण इन्कमच्या बेसिसवरती गरीब समजते, बरोबर आहे की नाही? आता माझ्याकडे समजा 1 कोटी रुपये, मी गरीब झालो की श्रीमंत झालो?
श्रीमंत, आणि अंबानी माझ्या बाजूला उभा राहिला तर महागरीब, भिकारी. बरोबर आहे का? तुम्ही तरी गरीब म्हणताय. क्रायटेरिया चेंज झाला ना लगेच. ओके, तर या ठिकाणी काय 8 लाखाचं इन्कम जे आहे, इन्कम सोर्सेस जे आहे, खूप सारे क्रायटेरिया त्याच्यामध्ये. तुम्ही जर सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये गेला, इन्क्लुडिंग SC, ST, OBC, NT, DNT, VJNT एटसेट्रा एटसेट्रा, त्याच्यामध्ये जर तुम्ही सिव्हिल सर्व्हिस असाल तर त्यामध्ये बघितलं जाते की हा ग्रुप ए मध्ये आहे, ग्रुप बी मध्ये आहे एक्सक्लूड, दोन्ही ग्रुप बी मध्ये आहेत एक्सक्लूड. खूप सारे क्रायटेरियाज असतात त्या ठिकाणी. म्हणजे स्कूल किंवा कॉलेजेसमध्ये एज्युकेशन मध्ये जे रिझर्वेशन ते हळूहळू नष्ट होते. सगळ्यांना फीस भरावी लागते मग सिव्हिल सर्वंटच्या मुलांना. ठीक आहे, तर मग कोणत्याही कम्युनिटीचा असला तरी चालेल. ओके, तर ही एक गोष्ट जी आहे तर ते लक्षात ठेवा. सो क्रिमिलियर अप्रोच जो आहे तर तो क्रिमिलियर क्रायटेरिया या ठिकाणी आपण लावलेला आहे. ठीक आहे, कळालं का? मग आता मग क्रिमिलियर काय आहे तर इन्कम आहे. आणि इन्कम हे कशासाठी आहे, कशाची सुरुवात होती? ही EWS ची सुरुवात होती. दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ गिव्हिंग द रिझर्वेशन ऑन इकॉनॉमिक क्रायटेरिया. मग आता एक मिनिट, आता सगळ्याच ओबीसींना आरक्षण दिलं का? नाही. दिस इज नॉट गिव्हन टू ऑल. इकॉनॉमिकली इथून सुरू झालं. सेम केस मध्ये आता मराठा आहेत समजा, से फॉर एक्झाम्पल मराठा आहेत. ओके, आता सगळ्या मराठांना आरक्षण भेटणार आहे का? त्यांची डिमांड ती सुरू आहे. पण मग मुद्दा हा येतो, कॉन्स्टिट्युशनल लिगॅलिटीचा मुद्दा येतो, कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटीचा मुद्दा येतो की हे रिप्रेझेंटेशन आहे त्या 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 फील्डमध्ये. पॉलिटिकल रिझर्वेशन तर मराठ्यांकडेच आहे सगळं. रिझर्वेशन म्हटल्यापेक्षा जागा जास्त त्यांच्या आहेत ऍज कम्पेअर टू अदर्स, त्याच्यामुळे तो गेला. सोशली बॅकवर्ड आहेत का तुम्ही? नाही. मग काय राहिलं? एज्युकेशन. मग एज्युकेशन मध्ये हा एक क्रायटेरिया साईडला काढा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी काय करा, EWS लावा. मग EWS मध्ये काय क्रायटेरिया लावणार? इन्कम. सगळ्याच मराठ्यांना रिझर्वेशन भेटणार आहे का? नाही. डिमांड सुरू आहे की सगळ्यांना मिळावी, पण ज्याचं इन्कम जे आहे EWS मध्ये ज्याचं इन्कम आहे ते ऑलरेडी आहेतच. ज्यांचं इन्कम कमी आहे त्यांना आहेच. नाव युअर क्वेश्चन. ऍड केली. हा, येस, घेतातच. इथं सरसकट सगळा मराठा आणायचा. येस, इन्कम क्रायटेरिया इन्क्लुडिंग ऑल. ब्राह्मण, राजपूत, मराठा, रेड्डी, शेट्टी, साऊथचे पण नाव घेतले पाहिजे है ना. सगळं साऊथवाले म्हणते प्रकाश इंगळे हाय हाय, हमारा नाम नहीं लेता इल्ले. ओके, तर कळालं का? ठीक आहे. EWS सगळ्यांनाच लागू आहे, सगळ्यांनाच EWS. त्यातून एक्सक्लूड कोण केलेले आहेत? जे ऑलरेडी SC, ST, OBC आहे ते एक्सक्लूड आहेत. ते नाही येणार कारण त्यांना सेपरेट दिलेलं आहे ना. मग ते तर सगळीकडेच असणार कि भाई सबको बस SC में भी आ रहा है, ST में भी आ रहा है, OBC में भी आ रहा है, जनरल कैटेगरी में भी आ रहा है, EWS में भी आ रहा है. आता जनरल कॅटेगरी कसं? मग जनरल कॅटेगरी म्हटलं तो एक ग्रुप प्लस EWS. ओके, प्रत्येक जण ट्राय करते आता सर्टिफिकेट घ्या, EWS सर्टिफिकेट घ्या, बट ते सोपं नसते. सर्टिफिकेट देणारा जर पकडला गेला तर काय होणार? सस्पेंड का डिसमिस? डिसमिस होऊ शकतो. ठीक आहे, सस्पेंड म्हणजे काय? तात्पुरत्या काळासाठी सर्व्हिस मधून आराम, सक्तीची रजा म्हणतो त्याला आपण, की नाही सर मला नाही पाहिजे रजा, अरे घे निघलं. ओके, तसं. आणि डिसमिस म्हणजे डिबार फ्रॉम द सर्व्हिसेस. हो, सस्पेंड. काही लोकांचं सस्पेन्शन चांगलं असतं. 50 कोटीचा घोटाळा केला, सस्पेंड केलं, बस 6 महिने फिरून यायचं मस्त आहे की नाही. हा, डिसमिस मध्ये संपला विषय, संपला. नाही, डिसमिस आता सर्व्हिस पासून, सर्व्हिस मधून फक्त पेन्शन लागू करायचं का नाही तो मुद्दा येतो नंतर की सर्व्हिस तुमची किती झालेली आहे. ओके, डिसमिस म्हणजे आता मी सर्व्हिस मध्येच नाही आहे. सस्पेन्शन म्हणजे टेम्पररी तुम्ही पदावरून दूर असता, तुमच्या विरुद्ध काही
ॲलिगेशन असतात. मग ॲलिगेशन जोपर्यंत प्रूव्ह होत नाही तोपर्यंत अर्धा पगार भेटतो. आणि नॉर्मली तुम्हाला माहिती आहे की गोष्टी सगळ्या सेटल केल्या जातात. इसको खिलाओ उसको खिलाओ असं करून करून सब अच्छा आहे. ओके, तर असं आहे ते. क्लिअर? ओके, तर आता या ठिकाणी आपलं आर्टिकल 14 जे आहे तर ते 14 काय सांगतं? 14 काय सांगतं? इक्वॅलिटी आणायची आपल्याला, बट त्याचबरोबर जस्टिस पण आणायचं आहे. एखादा लॉ जर डिस्क्रिमिनेशन करत असेल तर तो लॉ बदलवता आला पाहिजे आणि तो कोणामध्येच डिस्क्रिमिनेशन करणार नाही आणि सगळ्यांना समान न्याय पण देईल, इक्वल प्रोटेक्शन पण देईल. म्हणजे इक्वल प्रोटेक्शन याचा अर्थ असा आहे की तो जस्ट रिझनेबल फेअर असला पाहिजे. फेअर कॉम्पिटिशन फेअर असला पाहिजे की नाही तुम्ही सगळ्यांसोबत न्याय करता. जो मागे राहिलेला आहे त्याला तुम्ही स्कूटरवर बसून पुढे आणता, इधर भाई इधर आ जाओ, इधर से काम शुरू कर दो. त्याला म्हणत या तू 1 किलोमीटर पीछे वैसे शुरू कर दे तू. तो फेअर कॉम्पिटिशन आहे क्या? नाही. अशा पद्धतीने तर हा पॉईंट लक्षात ठेवा.